रजिस्ट्री नसती म्हणा, मतदान होत असतं दर 5 वर्षांनी. तुम्हाला एवढंही माहीत नसेल तर ते तुमचं दुर्दैव आहे. लोकांचा विश्वास संपादन करून आमदार होतो. आम्हाला काही रजिस्ट्री करून दिलेलं नाही, कोणालाच देता येत नाही तशी रजिस्ट्री. आमदार साहेबांनी आता येडा हा शब्द वापरला, नाव न घेता, तो कोणावर वापरला आपण सांगता का? नाही, मलाही सुचत नाही की म्हणजे चला तर लहान म्हणतो, मी ज्येष्ठाला येडं म्हणू शकत नाही. बरं आमदार साहेब, तुम्ही येडा हा शब्द वापरलाय, तो म्हणजे येडं आता कोणाबद्दल बोललोय ते जनतानी ओळखता येत नसेल तर तो पत्रकार कसा? साधारण आमदार साहेबांनी आता येडा हा शब्द वापरला, नाव न घेता, तो कोणावर वापरला आपण सांगता का? नाही, मलाही सुचत नाही की म्हणजे चला तर लहान म्हणतो, मी ज्येष्ठाला येडं म्हणू शकत नाही. त्यांच्या इतक्या मोठ्या बुद्धिमत्तेवर मला काही कमेंट करता येत नाही, पण शासनाचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे अधिकाऱ्यांनी वागणं आणि कार्यक्रम घेणं गरजेचं असतं. आणि ते उद्घाटक होते म्हणून 200 लोक जिथं बसते तिथं 2,500 लोकांचं प्रशिक्षण झालंय. दुसरं काही सांगता येत. सर, शेवटचा प्रश्न आहे. माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅलीला इतरत्र उपस्थिती लावणे गरजेचे होते, परंतु त्यांनी जाणून बुजून तर माजलगाव शहरामधील तिरंगा रॅलीला उपस्थिती लावलेली नाही ना. या मागील त्यांचा उद्देश काय? त्यांचा काय उद्दिष्ट असू शकतो? त्यांना तिरंगा रॅलीत कुठेतरी उपस्थित राहणं जिल्ह्यामध्ये, हे त्यांना त्यांच्या पक्षाने निश्चितपणाने सांगितलं असेल. बरं, आणि नाव मला वाटतं माजलगावमध्ये 1-2 वर्षांनी हा परत कार्यक्रम झाला असावा, मला माहीत नाही. पण मग ते त्याच्यासाठी आले असतील, त्याच्यात वावगं काय? बरं, तर आपण पाहू शकता की जयसिंग भैया सोळंके यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेला असून संबंधित माधवजी निर्मळ यांच्या म्हणण्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पण मेळाव्याला माधवजी निर्मळ उपस्थित होते याची माहिती आपल्याला होतात. आपण अधिकाऱ्यांना धारेवर धरले व त्यानंतर माधव निर्मळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की माजलगाव मतदारसंघातील जनतेने सोळंके घराण्याला मतदारसंघाची रजिस्ट्री करून दिलेली आहे का, यावर काय सांगताय? रजिस्ट्री नसती म्हणा, मतदान होत असतं दर 5 वर्षांनी. तुम्हाला एवढंही माहीत नसेल तर ते तुमचं दुर्दैव आहे. लोकांचा विश्वास संपादन करून आमदार होतो. आम्हाला काही रजिस्ट्री करून दिलेलं नाही, कोणालाच देता येत नाही तशी रजिस्ट्री. आमदार साहेब, शेवटचा प्रश्न आहे. माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील इतरत्र तिरंगा रॅलीला उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु त्यांनी माजलगाव मतदारसंघामध्येच माजलगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा उद्देश काय? चांगला उद्देश आहे त्यांचा, देशभक्तीचा उद्देश आहे. त्यांनी उपस्थित राहिल्या म्हणून माझी काही हरकत नाही. त्यांनी असंच वारंवार यावं माजलगावमध्ये. बरं आमदार साहेब, तुम्ही येडा हा शब्द वापरलाय, तो म्हणजे येडं आता कोणाबद्दल बोललोय ते जनतानी ओळखता येत नसेल तर तो पत्रकार कसा? साधारण माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमंत प्रकाशदादा सोळंके यांनी माधव निर्मळ यांच्या नाव घेतात त्यांना टोला लगावलेला आहे. पत्रकार बाबराव तिरकेला, विधी वगैरे बीड.